आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण प्रोनाउन्स. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. याचा उपयोग काय आणि प्रोनाउन कोणत्या प्रकारचे आणि त्याचे प्रकार हे आपण आज सर्व काही माहीत करून घेणार आहोत. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं नाऊन. नाऊन म्हणजे नाम. ते कुठे यूज होते, त्याचे कोणते प्रकार हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. जर व्हिडिओ बघितला नसेल तर ते सुद्धा बघून घ्या, जेणेकरून प्रोनाउन आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येईल. तर प्रोनाउन म्हणजे काय? नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजे प्रोनाउन. म्हणजे ते कशा प्रकारचे असतील, जसं की आपण एक उदाहरण बघू. आता आपल्यासमोर एक उदाहरण दिलेलं आहे. सर्वनाम म्हणजे काय हे सोप्या पद्धतीनं आपल्याला कसं लक्षात येईल हे आपण बघू. आता आपल्यापाशी 4 वाक्य दिलेली आहेत. हे एक वाक्य, हे वाक्य, हे एक वाक्य, हे एक वाक्य. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपल्याला? अर्चना चांगली मुलगी आहे. अर्चना 10वीमध्ये शिकत आहे. अर्चना जवळ एक गिटार आहे. अर्चना नेहमी खरं बोलते. याच्यातला प्रोनाउनची व्याख्या काय? नामाऐवजी वापरलेला शब्द. जिथं आपल्याला या वाक्यामध्ये नाऊन दिसते त्या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन वापरायचं. मग ते कोणतंही असो. आता समजा प्रोनाउन म्हणजे काय लगेच लक्षात येईल. अर्चना एक चांगली मुलगी आहे. अर्चना 10वीमध्ये शिकत आहे. प्रत्येक वाक्यामध्ये आपण नाम कोणतं आहे? अर्चना. ठीक आहे. अर्चना हे नाम झालं. आता या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन यूज करायचं आहे. कसं येईल? अर्चना एक चांगली मुलगी आहे. तिच्याजवळ काय येईल इथे? तिच्याजवळ नाही, सॉरी. ती 10वीमध्ये शिकत आहे. ती 10वीमध्ये शिकत आहे. तिच्याजवळ गिटार आहे. तिच्याजवळ गिटार आहे. ती नेहमी खरं बोलते. तर आपण नामाऐवजी कोणता शब्द वापरला? ती. या ठिकाणी तिच्या आणि या ठिकाणी ती. हे झालं आपलं सर्वनाम. सोप्या भाषेमध्ये सांगणं म्हणजे सर्वनाम. आणि सर्वनाम एकूण मॅक्झिमम यूज होणारे आहेत एवढे: आय, वी, यू, दे, ही किंवा शी किंवा इट. आय म्हणजे मी, वी म्हणजे मी, वी म्हणजे आपण, यू म्हणजे तू, तुम्ही, दे म्हणजे ते, ही म्हणजे ती किंवा ती, इट म्हणजे सुद्धा ते किंवा त्यांना. ठीक आहे. या प्रकारचे आपले सर्वनाम आहेत. आता समोरचं एक उदाहरण घेऊ आपण. आता त्याच्या समोरचं उदाहरण घेऊ आपण. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय आहे? या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? आपण प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर कशा प्रकारे लिहिलं आपण? माझं नाव तुमचं नाव काय म्हटलं तिथं काय लिहिलं? माझं नाव विशाल आहे. आता या वाक्यातला नाम कोणतं आहे आपलं? कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, हे विशाल. हे झालं आपलं नाऊन. ठीक आहे. या विशालच्या जागी या वाक्यामध्ये काय वापरलं आपण? काय वापरलं? काय म्हणजे व्हॉट. व्हॉट्स युअर नेम. तर हा काय झाला? हे झालं आपलं प्रोनाउन. अशाच प्रकारे हेच वाक्य आपण नेहमी करायचं. आता आपण दुसरं वाक्य बघू. तिथे कोण उभे आहे? तिथे कोण उभे आहे? हे आपल्यापाशी एक उदाहरण झालं. आता पहिले आपल्याला काय करायचं? याचं एक आन्सर काढायचं. आन्सर कसं येईल? तिथे रोहित उभा आहे. तिथे रोहित उभा आहे. रोहित उभा आहे. तर तिथे रोहित उभा आहे यामधला नाम कोणतं आहे आपलं? रोहित नाम आहे. तर रोहित नाम आपला प्रोनाउनची व्याख्या काय सांगते? नामाऐवजी वापरलेला शब्द.
तर नामाऐवजी वापरलेला शब्द. आता इथे नामाऐवजी कोणता वापरलेला आहे? रोहितच्या जागी इथं कोण वापरलेला आहे? हू. म्हणजे इंग्लिशमध्ये काय येईल? हू. हे झालं आपलं प्रोनाऊन. अजून एक आपण सोपं उदाहरण बघू. कोणी तुम्हाला आवाज देत आहे किंवा आपण सर्व अभ्यास करत आहोत. आपण सर्व अभ्यास करत आहोत. आपण सर्व अभ्यास करत आहोत. याच्यामधलं सर्वनाम कोणतं येईल आपलं? आपण. आपण म्हणजे आत्मवाचक सर्वनाम येईल इथं आपण. अशाच प्रकारे कोणतंही वाक्य असेल तर त्याला एक प्रश्न विचारून बघायचा. त्या प्रश्नाच्या ठिकाणी नामाऐवजी कोणता शब्द वापरलेला आहे ते धरायचं. जसं काय तुमचं नाव काय आहे, कायच्या जागी आपण काय वापरलं? विशाल. विशाल काय आहे? एक नाऊन आहे. तर काय हा काय झाला? प्रोनाऊन झाला. अशा प्रकारे आपले एकूण एवढे मॅक्झिमम यूज होणारे प्रोनाऊन सर्वनाम लक्षात येत आहेत. आता बघा आय. एक प्रोनाऊन हे 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे प्रोनाऊनचे 3 प्रकार म्हणजे कोणते? एकूण टाईप्स ऑफ प्रोनाऊन, एकूण त्याचे पार्ट 9 आहेत. ते 9 ही पार्ट आपण बघणार आहोत समोर. त्याचे 9 पार्टही आपण बघणार आहोत समोरच्या व्हिडिओमध्ये, कारण की त्याच्यासाठी खूप मोठा व्हिडिओ लागेल. फक्त आपण प्रोनाऊनची या व्हिडिओमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत. आता आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट. आता प्रोनाऊन आपले 3 प्रकारचे. एक बघू आपण फर्स्ट पर्सन. दुसरा आहे सेकंड पर्सन. तिसरा आहे थर्ड पर्सन. 3 विभागामध्ये आपण त्याचे डिव्हिजन करून घेऊ. फर्स्ट पर्सनमध्ये काय येईल आपलं? जे आपण स्वतःसाठी वापरतो. जसं काय आय आणि वी. आय म्हणजे मी, वी म्हणजे आपण. स्वतःसाठी वापरलेले काय आहे? आय किंवा वी. वी म्हणजे आपण. आपण सर्वजण गोव्याला जाऊ. इथं काय येईल? आपण सर्वजण गोव्याला जाऊ. सर्वजण गोव्याला जाऊ. याच्यामधले आपण म्हणजे त्याच्यात आपण सर्वजण गोव्याला जाऊ. त्याच्यामध्ये मी पण सर्वांसोबत मी पण काय जाणार आहे? गोव्याला जाणार आहे. त्यामध्ये मी म्हणजे मीपणा आला म्हणजे त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी स्वतःसाठी उल्लेख केला म्हणजे ते स्वतः काय राहील? फर्स्ट पर्सन आहे. त्यासाठी फर्स्ट पर्सनमध्ये कोणकोणते विभाग येतील? आय आणि वी. नंतर सेकंड पर्सन. संभाषण हे 3 व्यक्तीमध्ये घ्यायचे. एक मी, तू आणि ते. या 3 मध्येच संभाषण होत असते. कोणतंही संभाषण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 3 व्यक्ती लागतील. 3 व्यक्ती लागतील किंवा एक तर 3 व्यक्तीमध्ये राहतील. एक स्वतःबद्दल राहील किंवा तुझ्याबद्दल राहील. तू, ते आणि मी या 3. आता दुसरा बघू आपण सेकंड. सेकंडसाठी आपण काय वापर करू शकतो? यू, तू किंवा तुम्ही. यू आर व्हेरी स्मार्ट. तू खूप सुंदर आहे. तू खूप सुंदर आहे. आपण हे वाक्य काय केलेलं आहे? ते दुसऱ्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे याच्यातला तू जो आहे हा आपला काय झाला? सर्वनाम झाला. तू खूप सुंदर आहे म्हणजे याच्या ठिकाणी शीतल खूप सुंदर आहे, रवीना खूप सुंदर आहे किंवा एखाद्या व्यक्ती कोणत्याही पर्सनचं नाव ते आपण काय करत आहे? दुसऱ्यांसाठी वापरलेलं आहे. नामाऐवजी वापरले गेले आहेत. एक तर ह्या माझ्या स्वतःसाठी वापरला गेला. तू हा दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरला झाला म्हणजे तिथं कोणतं तरी नाम येईल. तू खूप सुंदर आहे म्हणजे ते स्वतः काय म्हणतील त्याचं नाव तिथं उल्लेख होईल. तू नामाऐवजी वापरलेला गेलेला शब्द आहे. नंतर दुसरा आहे आपला दे, ही, शी आणि इट. हे आपलं थर्ड पर्सन प्रोनाऊन. दे, ही किंवा शी नंतर इट. आता याचं एक उदाहरण बघू आपण.
तिसरं उदाहरण आपण काय घेऊ शकतो, ते मुलगा खूप हुशार आहे. ते मुलगा खूप हुशार आहे. किंवा तो खूप खराब आहे. मी तुला बुक दिली असती पण माझी बुक त्याच्याजवळ आहे. मी तुला बुक दिली असती पण माझी बुक त्याच्याजवळ आहे. याच्यामधले ते आपण हे काय केलं, मी नाही का दुसऱ्या व्यक्तीबद्दल न बोलता मी तिसऱ्याबद्दल बोलत आहे. ते किंवा मी तुझ्याबरोबर संभाषण करत आहे पण मी बोलत कोणाबद्दल आहे, तिसऱ्या व्यक्तीबद्दल. याला आपण थर्ड पर्सन प्रोनाऊन असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपले दे, ही आणि इट येतात. यू हा सेकंड प्रोनाऊनमध्ये येतील आणि फर्स्ट आय किंवा एवढं समजलं. आता याच्यानंतर आपला आहे सब्जेक्टिव्ह, पॅसेसिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. आता याच्यामध्ये आपण जसं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन बघितलं, त्याच प्रकारचं आपल्या नॉमिनेटिव्ह, पॉसेसिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. तर नॉमिनेटिव्ह आणि सब्जेक्टिव्ह याच्यामध्ये मी माझ्याबद्दल जर बोलत असेल किंवा माझ्याबद्दल बोलत असेल तर सब्जेक्टिव्ह. आपण नॉमिनेटिव्ह आणि सब्जेक्टिव्हमध्ये आपण जे उदाहरण घेतले हे फर्स्ट सब्जेक्टमध्येच असायला पाहिजेत. याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. जसं की आय लाईक अ चॉकलेट. आय लाईक अ चॉकलेट काय बोलत आहे, मी माझ्याबद्दल बोलत आहे. मला चॉकलेट आवडते. वी लाईक अ चॉकलेट. आम्हाला चॉकलेट आवडते. तुला चॉकलेट आवडते म्हणजे मीच बोलत आहे पण दुसऱ्याबद्दल सांगत आहे. यू लाईक चॉकलेट. अशा प्रकारे हे आपल्याला सब्जेक्टिव्हमध्ये पाहण्यात येईल. आता पसेसिव्ह म्हणजे आपण ज्याच्यावर मालकी हक्क दर्शवत असतो ते उदाहरण बघू. आता पसेसिव्ह म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीला मालकी हक्क देत असतो. जसं काही एखाद्या वाक्यामध्ये जर मालकी हक्क दाखवली तर आपण त्याला काय म्हणू शकतो, हा माझा पेन आहे. हा माझा पेन आहे. हा माझा पेन आहे. तिथं आपण माझ्याच्या जागी आपण आय वापरू शकतो का, तर नाही. आपण नाही का आय रिप्लेसमेंट करून आपण तिथं माय किंवा माईन वापरावे लागेल. तेव्हा आपल्याला तिथं आपल्याला मालकी हक्क दर्शवण्यात येईल. अजून एक दुसरं उदाहरण घेणे, हे त्यांचं घर आहे. तिथं काय दाखवलेलं आहे, आपण डेफिनेटली सांगत आहे, मालकी हक्क दाखवत आहे की हे त्यांचंच घर आहे. हे त्यांचं घर आहे. त्यांच्यासाठी आपण काय वापरू शकतो, देअर. तिथं आपण दे वापरू शकत नाही. हे झालं आपलं पसेसिव्ह टाईप. आता आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात सर्वनाम आणि त्याचे प्रकार. एकूण सर्वनामाचे 8 प्रकार आहेत आणि ते कोणकोणते हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तो व्हिडिओ आपला उद्याला येऊन जाईल. उद्याला 4 वाजेपर्यंत तो व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ माहीत होण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा, जेणेकरून माझे जे इंग्लिशचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही ते लवकर पाहून आपण अगदी सोप्या आणि आपल्या भाषेमध्ये तो व्हिडिओ आपण तयार करणार आहे. कारण की 9 पार्ट असल्यामुळे तो व्हिडिओ आपला खूप मोठा जाईल. त्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला उद्याला अपलोड करावा लागेल.